खेवलकर आणि त्याच्या एका मुलीचं चॅटिंग आहे, ती इंस्टाग्रामवर चॅटिंग करते. अहो इंस्टाग्रामवर चॅटिंग झालं म्हणजे हे चॅटिंग त्यांनी दाखवावं ना, की बाबा मी बोलवलं, मी ड्रग्ज घेऊन बोलवलं, हे दाखवावं ना. तुम्ही चॅटिंग आहे किंवा 100 जे 5-5, 10-10, 20-20 हजार फॉलोअर असतात, कुणाशी जर समजा हाय हॅलो बोललो तर त्या संदर्भात NDPSचा ऍक्ट लागू होतो का? हेच केवळ दाखवायचं होतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ड्रग्ज कुठल्याही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं. तुम्ही जे आरोप करताय त्या आरोपामध्ये नाही, मी असं काही कुणाची चूक बीक म्हणणार नाही, ज्याचा त्यांनी रोल ज्याने करावा. तुम्ही जे आरोप करताय ते त्या आरोपात जर काही तथ्य असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करतो असं आयुक्तांनी सांगितलं का? हे बघा, हे प्रकरण हा खूप हाईप झालेलं एकदम स्ट्रॉंग ही आहे नाही का, मीडियासमोर हे झालेलं. हे छोटं प्रकरण नाही, एखाद्याच्या पर्सनल लिबर्टीचा आणि पर्सनल आयुष्याचा प्रश्न आहे. जर एखाद्याला जर अशा प्रकारे खोट्या गंभीर अंमली पदार्थासारख्याच्या केसमध्ये जर गुंतवणूक हे केलं असेल तर ते बाहेर आल्यानंतर ना ते 100% ठरवतील याच्याविषयी दाद मागायची काय करायचं. पण ही एखादी स्टोरी रचून सगळं केलेलं सगळं हे कसं प्रथमदर्शनी तर तसंच दिसून येते. तुम्ही साधा तो व्हिडिओ काढा, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही बघा, दरवाजा वाजल्यानंतर पोलीस आल्यानंतर ती महिला स्वतः पर्समधनं काढून ड्रग्ज देते, ह्याचा अर्थ काय होतो? ओके, यस यस. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.